तर तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा हंबरडा मोर्चा आहे। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात हा मोर्चा आहे। शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये देण्याची या मोर्चामार्फत मागणी करण्यात आलेली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील ठाकरेंच्या शिवसेनेचा शेतकऱ्यांसाठी हा हंबरडा मोर्चा आहे। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्याशी जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे खरं तर आहेत आणि त्या ठिकाणी आता हा हंबरडा मोर्चा काढण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये देण्याच्या मागणी करता हा मोर्चा काढण्यात आलाय। काय आहे याबद्दलची अधिक अपडेट? मोर्चाला सुरू झालेला आहे। हेक्टरी 50,000 रुपये मदत देण्यात यावी अशा प्रकारची मागणी उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे आणि या ठिकाणी संभाजीनगरच्या क्रांती चौकातून भिवंडीच्या दिशेने हा मोर्चा निघालेला आहे। आपण मोर्चाचं हे स्वरूप पाहतो। या ठिकाणी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, जमलेले आहेत। त्याचप्रमाणे शेतकरी सुद्धा मोठ्या संख्येने जमलेले आहेत, कारण शेतकऱ्यांचं मोठं नुकसान या जो जास्त शेतकरी आहेत त्यांचं मोठं नुकसान झालेलं। अवकाळी पाऊस असेल यामुळे नुकसान झालं होतं, यानंतर अतिवृष्टी झाली यामुळे कुठेतरी नुकसान मराठवाड्याच्या शेतकऱ्यांचं आतूनच झालेलं आहे। मात्र या शेतकऱ्यांना मदत करण्याचा सोडून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ ठेवण्याचं काम या सरकारने केलं असल्याचा आरोप जो आहे तो विरोधकांनी केलेला होता, पदाधिकाऱ्यांनी केला होता। आणि आपण बघतो या ठिकाणी उद्धव ठाकरे शेतकऱ्यांसाठी रस्त्यावरती उतरल्याचं पाहायला मिळतं। सोबत आदित्य ठाकरे सुद्धा आहेत, त्याचप्रमाणे या ठिकाणी संजय राऊत, अरविंद सावंत असतील, मराठवाड्यातील आणि शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांकडून या ठिकाणी हा मोर्चा काढण्यात येतोय। या ठिकाणी एक सभा सुद्धा होणार आहे, त्यामध्ये प्रमुख पाहिलं तर उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे। त्यामध्ये घरांचं नुकसान झालेलं आहे, घरांचं सुद्धा या ठिकाणी मृत्यू झाला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे या मदत भरपाईची जी मागणी आहे ती कुठेतरी त्या निकष आहे ते करण्यात यावे अशा प्रकारची मागणी उद्धव ठाकरेंची आहे। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना 50 हेक्टरी मदत करण्यात यावी। आता जे सरकारने मदत केलेली आहे ती जवळपास 70,000 हेक्टर मदत करण्यात आली आहे। 31,000ची जी काही मदत पॅकेज आहे कोटीची जाहीर करण्यात आली, मात्र ही मदत पोहोचली आहे। त्यामुळे लवकरात लवकर शेतकऱ्यांना वरील मदत करण्यात यावी अशा प्रकारची मागणी जी आहे ती या करण्यात आलेली आहे। आणि त्यासाठी मोर्चा या क्रांती चौकातून संभाजीनगरच्या भिवंडी या ठिकाणी चाललेलं पाहायला मिळतं। जी निश्चितच स्वप्नील, खरं तर या मोर्चात जे शेतकरी सहभागी झालेले आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधू शकतो का? त्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत? नक्कीच आपण शेतकऱ्यांच्या सुद्धा मागण्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतो। शेतकरी सुद्धा आपल्याला मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचं पाहायला मिळते। काही शेतकरी आपल्या सोबत आहेत, त्या शेतकऱ्यांची आपण संवाद साधू। या ठिकाणी अनेक शेतकरी आहेत, काय सांगाल तुम्हाला किती नुकसान झालेलं आहे यामध्ये? आणि स्वप्नील, मी काही वेळ तुम्हाला थांबवते। आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सचिन, छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे सेनेचा हा हंबरडा मोर्चा काढण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात शेतकरी या मोर्चात सहभागी झालेले आहेत। शेतकऱ्यांच्या नेमक्या काय मागण्या आहेत? कारण का सरकारने तर मदत जाहीर केलेली आहे, मात्र ही मदत तुटपुंजी असल्याचं शेतकऱ्यांकडून म्हणणं येत आहे। त्यांच्या आणखी काय मागण्या आहेत? हंबरडा मोर्चामध्ये मोठ्या संख्येमध्ये आंदोलक जे आहेत ते सहभागी झालेले आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये हा मोर्चा सुरू झालेला आहे। उद्धव ठाकरे नेतृत्व करत आहेत, आदित्य ठाकरे सुद्धा सोबत आहेत, संजय राऊत असतील, विनायक राऊत असतील, त्यासोबतच अनिल परब हे सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी आहे। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर तुम्हाला मोठं स्वरूप जे आहे ते मोर्चाचं दिसत असेल। मोर्चा जो आहे तो आता पुढे निघालेला आहे। छत्रपती संभाजीनगरातील गुलमंडी परिसरामध्ये हा मोर्चा जो आहे हा दाखल होत आहे आणि गुलमंडीमधून ज्या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये सुद्धा या संदर्भात निवेदन दिलं जाणार आहे। मोठी संख्या जी आहे ती आंदोलकांची पाहायला मिळते। मोठी संख्या या ठिकाणी आंदोलकांची पाहायला मिळत असताना गाड्यांचे ताफे सुद्धा यामध्ये मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। छत्रपती संभाजीनगरातून हा मोर्चा निघालेला आहे।
शेतकऱ्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत आणि त्यांना जी काही मोबदला देण्यात आला, जी काही मदत करण्यात आलेली आहे ती तुटपुंजी आहे. त्यामुळे जी मदत देण्यात आली ती फसवणूक करण्यात आली असं म्हणत त्या ठिकाणी हा मोर्चा जो आहे तो निघालेला आहे. छत्रपती संभाजीनगरातून निघणाऱ्या या मोर्चाचं नेतृत्व जर पाहिलं तर उद्धव ठाकरे करत आहेत, आदित्य ठाकरे करत आहेत आणि छत्रपती संभाजीनगरातून निघालेला हा मोर्चा आता थेट विभागीय आयुक्त कार्यालयाच्या परिसरामध्ये म्हणजेच गुलमंडी या ठिकाणी जातोय. ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांचे ज्या मागण्या होत्या त्या प्रलंबित आहेत, ज्यामध्ये भरघोस मदत असेल, पशूंना जी काय पशु दगावलेली आहेत त्यांनासुद्धा ती मदत असेल ही मिळालेली नाही आहे, पोहोचलेली नाही आहे. त्यामुळं ती तात्काळ देण्यात यावी ही मागणी ठाकरेंच्या शिवसेनेनं केलेली आहे आणि छत्रपती संभाजीनगरात हा मोर्चा आता भव्य स्वरूपाचा बनल्याचं पाहायला मिळत आहे. निश्चितच सचिन, खरं तर ठाकरे सेनेचं हे म्हणणं आहे की शेतकऱ्यांना आता हेक्टरी 50,000 रुपये द्या अशी थेट मागणी ठाकरे सेनेने केलेली आहे आणि यासाठीच हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. हेक्टरी 50,000 रुपयांची मदत तर मागितलेलीच आहे, मात्र ज्या ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्यामध्ये वाहून गेल्या, पिकं वाहून गेलेली आहेत त्यांनासुद्धा या ठिकाणी मोबदला मिळायला हवा अशी मागणी करण्यात येते आहे. त्यामुळे हा मोर्चा निघालेला आहे. आपण जर या ठिकाणी पाहिलं तर मोर्चाचं स्वरूप हे भव्य आहे. मोठी संख्या जी आहे ती मोर्चामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांची पाहायला मिळते आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यांना घेऊन उद्धव ठाकरे हे थेट छत्रपती संभाजीनगरामध्ये हा मोर्चा काढतायत. हा मोर्चा महत्त्वाचा आहे कारण शेतकऱ्यांच्या प्रश्नाला घेऊन अद्यापही कोणत्याही मोठ्या पक्षानं मोर्चा काढलेला नाही आहे. त्यामुळं हंबरडा या मोर्चाला नाव देण्यात आलेलं आहे. हंबरडा म्हणजेच जो शेतकऱ्यांनी टाहो फोडलेला असतो, जो शेतकऱ्यांचा आवाज असतो तो दाखवण्याचा प्रयत्न, तो मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. त्यामुळं मोठी संख्या जी आहे ती या मोर्चाला तर पाहायला मिळतेच. मात्र छत्रपती संभाजीनगरातून हा निघणारा मोर्चा जो आहे तो शेतकऱ्यांचं नेतृत्व करतो आणि जी मदत देण्यात आली आहे ती अतिशय तुटपुंजी आहे. त्यामुळं मदत वाढवण्यात यावी. मग ते पशुधन दगावलेलं आहे तिथं सुद्धा मदत देण्यात यावी. हेक्टरी 50,000 रुपये देण्यात यावीत ही देखील मागणी आहे. आणि एक प्रामुख्यानं जर या ठिकाणी पाहिलं तर यामध्ये ठाकरेंचे प्रमुख नेते सहभागी झालेले आहेत. मग ते उद्धव ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, संजय राऊत, विनायक राऊत हे देखील यामध्ये सहभागी झालेले आहेत. अनिल परब हे सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झालेले आहेत. शेतकऱ्यांची जी काही व्यथा आहे ती व्यथा कोणताही पक्ष मांडत नाही आहे. त्यामुळे अखेर आम्हालाच या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन या ठिकाणी लढावं लागतंय आणि तेच आम्ही करतोय असं उद्धव ठाकरेंची शिवसेना बोलते आहे आणि त्यांचा मोर्चा जो आहे तो देखील निघालेला आहे. काही मिनिटांमध्येच उद्धव ठाकरे हे जनतेला संबोधित करतील आणि या व्यासपीठावर कोणत्याही राजकीय नेत्याचं भाषण होणार नाही आहे, फक्त शेतकरीच बोलतील. कारण शेतकऱ्यांच्या ज्या वेदना आहेत हे शेतकऱ्यांशिवाय दुसऱ्यांना कुणालाही सांगता येणार नाही आहेत. त्यामुळे शेतकरीच आपल्या व्यथा मांडणार आहेत आणि त्यासोबतच नंतर उद्धव ठाकरे बोलतील आणि सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करणार आहेत. जी निश्चितच सचिन, खरं तर एवढ्या मोठ्या प्रमाणात हा मोर्चा काढण्यात आलेला आहे. यावर एकच सवाल खरं तर उपस्थित होतोय, सरकार याची दखल घेणार का? सरकार दखल घेणार का हाच एक मोठा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय. कारण याआधी सुद्धा बहुतांश वेळा पाऊस पडलेला होता, तर त्यावेळेस कर्जबाजारी शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालेलं नाही आहे. निवडणुकीच्या आधी निवडणूक लढत असताना कर्जमाफी केली जाईल असं वारंवार बोलणारे नेते आता कुठेतरी गप्पा आहेत. अशामध्येच कर्जमाफी कधी होणार, शेतकऱ्यांना सरसकट ओला दुष्काळाची मदत कधी मिळणार हा प्रश्न विचारण्यासाठीच हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे. आता हा मोर्चा अंतिम टप्प्यामध्ये पोहोचत आहे. त्यानंतर जनतेला संबोधत असताना सरकारला सुद्धा धारेवर धरण्याचा प्रयत्न या ठिकाणी उद्धव ठाकरे करणार आहेत आणि हाच आवाज सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठीचा प्रयत्न हा ठाकरेंच्या शिवसेनेचा आहे असं शिवसेनेकडून वारंवार बोलण्यात येतं आहे. त्यामुळे आता छत्रपती संभाजीनगरातील या हंबरडा मोर्चाच्या माध्यमातून हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की शेतकऱ्यांना कधीपर्यंत मदत मिळते आणि शेतकऱ्यांचा टाहो किंवा शेतकऱ्यांचा हंबरडा सरकार ऐकतंय की नाही. निश्चितच सचिन, खरं तर तिकडे संदीपान भुमरे यांनी एक मोर्चालाच एक आरोप लगावलेला आहे की हा मोर्चा शेतकऱ्यांसाठी नसून हा येणाऱ्या निवडणुकांसाठी मोर्चा काढला जातोय असा खरं तर घणाघाती आरोप संदीपान भुमरे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेच्या या मोर्चावर लगावलाय. जो मोर्चा निघतोय त्या मोर्चाला राजकारणाचं स्वरूप जे आहे किंवा हे राजकारण आहे असं स्वतः खासदार संदीपान भुमरे बोलत आहेत. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर असताना एक माणूस येतोय जो एकही बिस्किटचा पुडा सोबत ठेवत नाही, तो माणूस येणार आहे असं स्वतः एकनाथ शिंदेही बोललेले आहेत आणि मंत्री संजय शिरसाट हे देखील बोललेले आहेत. त्यामुळं उद्धव ठाकरे तर आलेत, मात्र उद्धव ठाकरे आल्याच्या नंतर मदतीची जे आश्वासन आहेत ते सरकारच्या माध्यमातून पूर्ण होतील की नाही हे पाहणं महत्त्वाचं असताना दुसरीकडे अंबादास दानवे हे म्हणालेले आहेत कष्टाचा बिस्कुट पुडा आणि त्यासोबतच गद्दारीचा बिस्किट पुडा यामधला मोठा फरक असतो. त्यामुळं आमच्याकडं कष्टाचा बिस्किट पुडा आहे असं अंबादास दानवे बोलत आहेत. म्हणजे एकीकडे शेतकऱ्यांचे प्रश्न धरून जे काही मोर्चे निघत आहेत ते या मोर्चामध्ये राजकारण देखील घुसतंय. मात्र सर्व काही बाजूला ठेवून शेतकऱ्यांना मदत देण्याची जी आश्वासन आहे, जी ग्वाही आहे
ती कुठेतरी सर्वसामान्य जनतेला जेव्हा सरकार देतं ते पूर्ण करण्याचं देखील गरजेचं आहे आणि शेतकऱ्यांना भरघोस मदत द्यावी हीच मागणी घेऊन मग ती कर्जमाफी असेल, हेक्टरी 50,000ची मदत असेल आणि त्यासोबतच ज्यांचं पशुधन दगावलेलं आहे, ज्यांच्या शेतीची मातीही वाहून गेली, पीक वाहून गेलं, त्यांना मदत देणं देखील गरजेचं आहे. जी निश्चितच सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.